आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्याच्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 18 जागांसाठी एकूण 300 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. यवतमाळच्या बाभुळगावमधील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन आणि इमारतीच्या प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. हिंगोलीच्या सेनगावमधील शासकीय मागासवर्गीय वसतिगृह इमारतीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. पायाभूत कामांच्या ठिकाणी माती मिश्रित खडक टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केवळ माती मिश्रित खडक टाकून दुरुस्तीचं काम होत असून कोट्यवधी रुपये खर्चून काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान दोषींवर कारवाईची मागणी होती. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा इथं स्वीपर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं पीक बाधित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिमेंट प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. पुण्याच्या इंदापुरात केळी बागांचं मोठं नुकसान झालं. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी भरणेंनी यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. अमरावती जिल्ह्यातील वरळू तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसला. विशेषतः संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. वरळू तालुक्यामध्ये तब्बल 25,186 शेतकरी बाधित झाले असून 142 गावांना याचा फटका बसलाय. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली जाते. साताऱ्याच्या माण तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलेला आहे. म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मलवडी आणि गोंदवडे या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर कुकुडवाड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे चित्र आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील मुरमाडी, गोलाभुज या भागात रानटी हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. या हत्तींच्या कळपानं या भागातील एका गावात घराचं नुकसान केलं. वनविभागाचे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कळपाच्या हालचालींवर बारीक लक्ष असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईची बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. संबंधित प्रशासनाला आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. दापूरमाळ गावातील रहिवाशांना रस्ता नसल्यानं पाण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते. शहापूर तालुक्यातील गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. 40 ते 50,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट गडद झालं. पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा पडला असून इको झोनमध्ये विकासकानं प्लास्टिक केल्यानं पाण्याचा स्रोत आटला असा आरोप स्थानिकांनी केला. लातूरच्या निलंगा तालुक्यातील मुदगड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोग्य केंद्रामध्ये कालबाह्य औषधांचा साठा आणि मुदत संपलेली वैद्यकीय सामग्री आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे एका पटांगणात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. या चिखलात एक थार गाडी रुतून बसली. चालकानं गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, मात्र चिखल जास्त असल्यानं कार जागेवरून हलत नव्हती. अखेर ट्रॅक्टरच्या मदतीने ओढून कारला चिखलातून बाहेर काढावं लागलं. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 10,000ची लाच घेताना एसीबीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. सोलापुरात 36 किलो गांजा जप्त केलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. छत्तीसगडमधील जगदलपूरमधून गांजा बोरामणी इथे एकाच पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.
जळगावच्या जामनेर तालुक्यात पोलिसांनी बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे। या कारवाईत बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण बनावट बियाण्यांच्या 40 गुन्हे आणि 1016 पाकिटं जप्त केली। दरम्यान जामनेर पोलिसात 7 आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। जालना जिल्ह्यातील परतूर इथं कचऱ्याच्या गाडीत युवकाचा मृतदेह नेण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर आली आहे। युवकाचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीत नेल्यानं पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला। परतूर शहरातील हिरालाल नगर इथल्या बेपत्ता सुरेश ढाकरगे या युवकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीखाली आढळला आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यात देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काळतुसं जप्त केली आहेत। या कारवाईमध्ये पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली आहे।